नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। साक्रीत धुळे पोलिसांचा मोठा दणका। 2,03,000 रुपयांच्या MD ड्रग्ज अंडोडा पावडरसह पंजाबातील आरोपी गजाआड। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साक्री। नमस्कार प्रेक्षक हो, धुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी धुळे पोलीस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे। साक्री तालुक्यातील शेवाळी शिवारात हॉटेल सतलोजजवळ अवैधपणे अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय तस्कराला साक्री पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। त्याच्या ताब्यातून 2,03,025 रुपये किमतीचा MD मेफेड्रॉन आणि डोडा पोपीस्ट्रॉ हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पंजाब राज्यातील एका आरोपीविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मालमत्तेच्या चोरीचे गुन्हे, अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी रात्रगस्त आणि कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की शेवाळी तालुका साक्री गावाच्या शिवारात HP पेट्रोल पंपाजवळील हॉटेल सतलोज येथे एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून उभा आहे। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी तात्काळ पथक तयार करून हॉटेल सतलोज येथे छापा टाकला। तेथे पोलिसांचे पथक पोहोचताच एका संशयित इसमाने पोलिसांना पाहून घाबरून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार मुलकराज वाल्मिकी, वय 42 वर्ष, राहणार मुक्तासर रोड, कोट कापूर, फरीदकोट, पंजाब, सध्या राहणार इंदिरा कॉलनी, वॉर्ड न 01, फिरोजपूर छावणी, पंजाब असे सांगितले। त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 2,03,025 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा सविस्तर तपशील असा की एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 18 ग्रॅम वजनाचा ब्राऊन रंगाचा घातक नशाकारक अंमली पदार्थ मिळून आला। याची अंदाजे किंमत 1,80,000 रुपये आहे। तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 1 किलोग्रॅम 377 ग्रॅम वजनाचा डोडा अंमली पदार्थ आढळून आला। याची बाजारभावाप्रमाणे किंमत 20,655 रुपये आहे। दुसऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 0.158 ग्रॅम वजनाची बारीक डोडा पावडर मिळून आली। याची किंमत 2,370 रुपये इतकी आहे। अशा प्रकारे आरोपीच्या ताब्यातून एकूण 2,03,025 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर गंभीर परिणाम करणारा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात साक्री पोलिसांना यश आले आहे। मानवी आरोग्याला अत्यंत घातक असणारे हे अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी आरोपी राजकुमार वाल्मिकी याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 NDPS ऍक्टच्या कलम 8 क, 15 क, 22 ब, 29 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही धडक कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रोंदळ, अशोक वळवी, राहुल बांगर तसेच पोलीस अंमलदार संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे, तुषार जाधव, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, मंगेश खैरनार आणि महिला पोलीस अंमलदार नम्रता मगर यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।